पण जीवदानी स्पोर्ट्स वामन डोंगरी टीम आपण लगेच आपली सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल करा. तर चला 4 ओव्हरची ही मॅच आहे. तकदीर पाटील आणि शुभम ही जोडी मैदानावर दाखल झाली. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग तकदीर पाटीलने आपल्या टीम साठी केली. मिथ 11 जीवदानी स्पोर्ट्स वामन डोंगरी आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतो मैदानावर. तर स्ट्रायकिंग याला बॅट्समन आहे शुभम पाटील. षटक क्रमांक बॉबी भोईर आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगलं षटक हाताळलं बॉबीने. यावेळी देखील पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला. खूप चांगला स्ट्रोक. हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन शुभम पाटीलच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर धमाकेदार षटकार. आपल्याला पहिल्या बॉलवर पाहायला मिळालाय शुभम पाटीलचा. पिवनचं पहिलं षटक जर आपण पाहिलं तर 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात झालेत. एंड बदलवलंय बॉबी भोईरने. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक करावं लागेल बॉबीला या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल मिसटायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली येतोय आणि विराजच्या दरम्यान एक लाजवाब झेल आणि बॅट्समन क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट डीजे. तर नवीन बॅट्समन संदेश गोंधळे आलाय. डावखोरा त्याचा फलंदाज यश मिळाले बॉबी भोईरला. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर नेक्स्ट बॉल. यावेळी खूप चांगला बॉल रिलीज झाला. टप्पा जर आपण पाहिला तर ऑब्स्टिकच्या बाहेर होता. थोडासा खाली राहिला हा बॉल. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन 6 धावा डावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक पहिला आपल्यासमोर चालू असताना खूप चांगलं षटक हाताळलं जात आहे.
यावेळी देखील चांगला बॉल, रनआउटची संधी आहे, एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट मित 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग केला बॅट्समन आला तकदीर पाटील, मागील मॅचचा हिरो. यावेळेचा बॉल लेगस्टिकच्या बाहेर पिच झालाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा पेस होतं या बॉलला. लाईन मिस केली बॉबी बोईरने. हा बॉल रिलीज करत असताना अतिरिक्त गती वापरण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु येते व्हाईट बॉल. आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पडेल स्वीप जरूर करायचा होता, परंतु डॉट बॉल येतोय. यावेळी चांगला बॉल, एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. सेकंड रन साठी प्रयत्न होईल का, परंतु एकच धाव. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मित 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमच्या दरम्यान 1 गडी बाद 9 धावा. 1 लॉस ऑफ 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. डीजे तर षटक क्रमांक 2 अनिकेत पाटील आलाय. तकदीर आहे स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी. यावेळेचा बॉल उडवलाय ऑन साइडला, बिरकावलाय षटकार. फाट बदल आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते अनिकेतच्या दरम्यान. पहिला बॉलवर षटकार आल्यानंतर यावेळेचा बॉल फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट. या बॉलला ढकलून दिले हलक्या हाताने. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लागली 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना मित 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमच्या दरम्यान. तर चला सामना थोडासा स्पीडली चालू ठेवा. नेक्स्ट बॉल.
यावेळचा बॉल उडवलाय डीप मध्ये, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. हा बॉल चाललाय सरळ वन बाउन्स बॉडी लाईनच्या बाहेर. संदेशच्या बॅट मधनं क्रॅकिंग चौकार. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. तर चौकार आलाय. टीमची धावसंख्या 20 रन्स. षटक क्रमांक दुसरा. संदेश गोंधळी स्टार्टिंगला बॅटिंग करण्यासाठी. आणखीन एक धमाका. हा बॉल चाललाय बॉन्डी लाईनच्या बाहेर. संदेश गोंधळीच्या बॅट मधनं आणखीन एक लाजवाब स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली अनिकेतच्या दरम्यान, परंतु या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एक चौकार एक षटकार देखील, 2 षटकार एक चौकार आले त्याच्या विरोधात. नेक्स्ट बॉल. संदेश गोंधळी पुन्हा एकदा सज्ज होईल बॅटिंग करण्यासाठी. आणखीन एक पॅडल स्वीप आणि हा बॉल चाललाय बिग 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 हिट षटकार. तर हा षटकार लगावला तर 1000 रुपयाचा मानकरी ठरला जाईल. या स्पर्धेमध्ये एक आकर्षक बक्षीस आहे जे सन्माननीय नयनदादा पाटील यांच्याकडनं आले. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मित 11 जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी 1 गडी बाद 32 धावा. 1 लॉस ऑफ 32 रन्स. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. हे षटक खूप महागडं राहिलं. या ओव्हरमध्ये 23 धावा या खर्च झाल्यात अनिकेतच्या दरम्यान. तर तिसरं षटक. अनिकेत मुकादम षटक क्रमांक 30 ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक हाताळलं. 3 विकेट त्याने संपादित केल्या आणि मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं. अनिकेत मुकादम पहिला बॉल हलक्या हाताने या बॉलला ढकललंय तकदीर पाटीलने. एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 33 धावा धावफलकावर लागल्यात. खूप महत्वपूर्ण षटक आहे. या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल. तकदीर पाटीलच्या बॅटमधनं एक सिंगल आली पहिल्या बॉलवर. संदेश गोंधळी येतोय. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर रिलीज झालाय. डॉट बॉल येतोय. वाईट यॉर्कर बॉल रिलीज झाल्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल.
टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 धावा. आणखीन एक चांगला बॉल. हा बॉल देखील डॉट बॉल आलाय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. अनिकेत मुकादम पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगलं षटक त्याने हाताळलं. या मॅच मध्ये देखील खूप चांगली सुरुवात या ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल सिंगल आल्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल इथून डॉट बॉल आलेत. कमबॅक केलं इथून मात्र वेले या टीमने या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल होता. संधी होती मोठा हिट खेळण्याची. 22च्या स्वरूपात आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 धावा. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. आणखीन एक चांगला बॉल. धीम्या गतीचा बॉल रिलीज झालाय. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. सेकंडसाठी प्रयत्न होईल परंतु एकच धाव. टीमची धावसंख्या 35. शेवटचा बॉल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3च धाबा आल्या. खूप चांगलं षटक हाताळले अनिकेत मुकादम या गोलंदाजाने. इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्या टीमसाठी. या टीमचा ट्रम्प कार्ड आहे हुकमी 1 का. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल उडवलाय. खूप चांगला स्ट्रोक. हा बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलाय षटकार आणि टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली 41 धावा. 41 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. डीजे.
यावेळेचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवर बॉल आला नाहीये. एक सिंगल. टीमची धावसंख्या 51 धावा. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये आहे मिथ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये देखील बामणडोंगरी टीमच्या दरम्यान नक्कीच पाहायला मिळाला. संदेश गोधळे अजून देखील मैदानावर तैनात आहे. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. सेकंड रनसाठी कॉल आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. यावेळचा बॉल पुल आणि हा देखील सक्सेसफुल होतोय. ऑन साइडला शेवटच्या बॉलवर षटकार आलाय आणि टीमची धावसंख्या 6 धावांसाठी
59 रनचं लक्ष्य आहे, तर 60 धाब्यांचं लक्ष्य आहे. 59 रन्स धावफलकावर लागल्यात. 60 धाबा कंप्लीट करायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये. प्रति ओव्हरमध्ये 15 धाबा इथून कराव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. तर चला, प्रियदर्शनी बेलापूर टीमचा कॅप्टन जर आपण उपस्थित असाल तर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. प्रियदर्शनी बेलापूर टीमचा कॅप्टन साहिल दिवेकर, अन्यथा त्यांचा कोणताही खेळाडू जर मैदानात उपस्थित असेल तर आपण लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. तर 60 धाब्यांचं लक्ष सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. बॅटिंग करण्यासाठी विजेंद्र आणि निलेश ही जोडी मैदानावर दाखल होते. विजेंद्र आहे स्टार्टिंगला बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज आदित्य पाटील. मिथ 11 जीवदानी स्पोर्ट्स बाबनडोंगरी या टीमचा विकेट टेकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये आदित्यला घेऊन आलेत. पहिल्या मॅचमध्ये आदित्यची कमी नक्कीच भासली टीम मिथ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला. पहिला बॉल फेस करेल विजेंद्र, डावखोऱ्या हाताचा बॅट्समन. बिले या टीमच्या दरम्यान 60 रनचं लक्ष आहे आणि 60 धाब्यांचा करायचा आहे पाटला. P1चं पहिलं षटक. अंपायरच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना पहिलाच बॉल खूप चांगला स्ट्रोक होता, परंतु डीपमध्ये फिल्डर आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला थ्रो येतोय. गॅदर झाल्यानंतर टीमची धावसंख्या 1 धाव धावफलकावर लावली जाते. अकाउंट इथून ओपन केलंय. 1 धाव धावफलकावर लावले. खूप चांगला बॉल स्लोवरवरन रिलीज झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एक सिंगल खूप वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 2 धाबा धावफलकावर लागल्यात. 58 धाबा इथून करायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. 60 धाब्यांचे लक्ष आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये खूप चांगली मॅच खऱ्या अर्थाने जर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला भिवंडी विभागातील संघ आहे तर एका बाजूला रायगड विभागातील हा संघ. दोन्हीही खूप चांगले संघ एकमेकांसमोर आपला खेळ साकारत असताना हा डॉट बॉल येतोय. चांगल्या टप्प्यावर बॉल रिलीज झाल्यानंतर फिंगर रोल केले. डॉट बॉल आला आदित्यच्या दरम्यान. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 या आकड्यावर. अजून देखील 3 चेंडू इथून शिल्लक आहेत. यावेळचा बॉल लाजवाब स्ट्रोक, आपला ट्रेडमार्क शॉट खेळत असताना हा बॉल चाललाय 1 बाउन्स बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार आणि टीमची धावसंख्या 6 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड.
तर थोड्याच वेळात या स्पर्धेनिमित्ताने युवा नेता ऋषिकेश काशीनाथजी पाटील यांचं इथे आगमन होणार आहे आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या लगत हा बॉल फील्ड केला जातोय. विजेंद्रच्या बॅटमधनं खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली. बिनगडीबाद 12 धावा धावफलकावर बॅटिंग करत असताना विले या टीमच्या दरम्यान 60 धावेंच्या लक्ष्याचा करायचा आहे पाटला आणि आतापर्यंत 12 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि धावा करायचे 48. तर त्याचबरोबर सन्माननीय अतिथी ऋषिकेश काशीनाथजी पाटील यांचे देखील इथे आगमन झाले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या चषकामध्ये आज खऱ्या अर्थाने ते देखील त्यांची अमूल्य वेळ दिली आणि या स्पर्धेनिमित्ताने उपस्थित राहिलेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. वेलकम सर. चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. मेथिलबन जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात विले या दोन्ही टीमच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 12, 18 बॉलमध्ये 48 धावा करायच्या आहेत. या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 गोलंदाज ओमकार. तर 60 धावांचं लक्ष्य आहे. 48 रन्सचा पाठला करायचा 18 बॉलमध्ये. तर चला बेलापूर टीमचा कॅप्टन आपण उपस्थित असाल तर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधा. तर डॉट बॉल येतोय. चांगला बॉल ओमकारचा. या गोलंदाजाने खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या बामणडोंगरी टीमने आपली वेगळी छाप सोडले यंदाच्या हंगामात. फुलटॉस बॉल आर्यन बॉलपर्यंत येईल. चांगलं गॅदर होत आहे. चांगला थ्रो आलाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या आतापर्यंत 13 धावा. 13 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल विजेंद्र आणि निलेश या दोन्ही बॅटर्सला या मॅच मध्ये. विजेंद्रच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाले. चांगले स्ट्रोक. यावेळचा बॉल मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी विजेंद्र नाव ऑन द फायर. षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या 19 धावा 19 रन्स. यावेळी खूप चांगला स्ट्रोक. स्क्वेअर कटचा हा फटका. सरळ बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. 4 धावांसाठी विजेंद्रच्या बॅटमधनं आणखीन एक क्रॅकिंग चौकार. प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट. खूप चांगला साऊंड बॅटमधनं आला आणि विजेंद्रच्या बॅटमधनं एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 11 धावा आल्यात. थोडासा महागडे षटक राहिलंय. वैयक्तिक 21 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय विजेंद्रने. आणखीन एक हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय. आर्यन बॉल खाली येतोय. बॅट्समन क्रमांक पहिला तर क्रिश आहे आणि पहिला बॅट्समन इथून मात्र बाद झालाय.
बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. मनीष पुलचा फटका, डीप मध्ये फिल्डर आहे आर्यन. बॅक टू बॅक दुसरी सफलता. दुसरा बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत. 37 धावा, 12 चेंडू आणि 37 रन्स इथून कराव्या लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. क्रमांक 3 बॉलर आलाय जीत खोट येतोय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 24. 24 धावा, 2 गडी बाद. चांगला बॉल, आडव्या बॅटने या बॉलला खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला परंतु एकच धाव. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. 25 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. ही मॅच अजून खूप लांब आहे टीम विले या टीमसाठी. 10 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 35. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक ऑन साइडला खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 27 रन्स धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 28 धावा, 28 रन्स. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. हेलिकॉप्टर स्ट्रोक हा देखील लँड झालाय. खूप चांगली फिल्डिंग होते. या देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात. 30 रन्स, 30 धावा धावफलकावर लागल्यात. 8 बॉल मध्ये करायचे 30. 8 चेंडू आणि 30 धावा इथून कराव्या लागतील हे मॅच जिंकण्यासाठी. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला. खूप चांगला स्ट्रोक. हा बॉल चाललाय सर बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. महत्वपूर्ण फटका या मॅच मधला आपल्याला पाहायला मिळतो आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढली. 36 रन, 36 धावा धावफलकावर लागल्यात. 7 बॉल आणि 24 धावा. या बॉलवर देखील मोठा हिट येणं अपेक्षित असेल टीमला. जर या बॉलवर मोठा हिट आला तर एक चांगली वापसी होईल. डॉट बॉल. 6 बॉलांनी धावा करायच्या 24. डीजे
ठेवा आणि प्रियदर्शनी बेलापूर टीमचा कॅप्टन आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. लगेच जशी मॅच संपेल टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 6 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाज क्रिश आलाय, क्रिश म्हात्रे. चांगला बॉल. व्हाईट बॉल. यावेळचा बॉल मिस्टायमिंग स्ट्रोक. आणखीन एक सिंगल 4 चेंडूंच्या खेळीतून शिल्लक आहे. या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत 4 बॉल मध्ये 22. चार बॉल मध्ये 22 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी 22 धावा इथून कराव्या लागतील या 4 बॉल मध्ये. क्रिश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील सोडून दिलाय. खूप चांगला बॉल रिलीज झाला. 3 चेंडू आणि 22. हा देखील चांगला बॉल. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल. 2 बॉल मध्ये 21 धावा. मिस्टायमिंग स्ट्रोक. क्रीज येते बॉल खाली आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. 1 चेंडू आणि धाव करायची 21. शेवटचा बॉल. 21 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. तर डॉट बॉल येतोय. मॅच इथून झाली फिनिश. सामना जिंकलाय मित 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमने. वेल प्लेट. आणि या मॅचचा हिरो संदेश गोंधळी ठरलाय. त्याच्या बॅटमधनं 31 धाब्यांची विस्फोटक खेळी आली या पहिल्या इनिंग मध्ये. तर संदेश गोंधळी आपण या मॅन ऑफ द मॅच